महाराष्ट्राच्या मातीतील एक नवी क्रांती. डॉर्फ केटल केमिकल इंडिया यांच्या CSR निधीतून आणि सप्रेम NGO नवदृष्टी NGO यांच्या समन्वयातून पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि सामाजिक पुनर्बांधणीसाठी राबवण्यात येत आहेत अनेक प्रभावी उपक्रम. डॉर्फ केटल जंगल कप अंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 110 गावांमध्ये मियावाकी जंगल निर्मिती करण्यात आली. यामध्ये 1 गुंठा जागेत 300 देशी वृक्षांची लागवड करण्यात येते. देशी वृक्षांचं संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण हा यामागचा मूळ उद्देश. गावांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉर्फ केटल मँगो कप अंतर्गत महाराष्ट्रातील 70 पेक्षा अधिक गावांमध्ये केशर आंबा लागवड करण्यात आली. त्याचबरोबर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून गावांना अतिरिक्त उत्पन्न मिळावं यासाठी गावकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही देण्यात आले. आंबा बागांच्या संगोपनासाठी सप्रेम NGOकडून सातत्याने तांत्रिक माहिती पुरवली जाते. वृक्ष संवर्धनातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलतलाव प्रकल्पाअंतर्गत अनेक गावांमध्ये शेततळे तयार करण्यात आले. पाणी साठवण क्षमतेने गावातील जलसंकटाला मोठा दिलासा मिळाला. शाश्वत जलसाठा झाल्याने गावांना आणखीही देशी वृक्ष लागवडीसाठी चालना मिळाली. पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी गावांमध्ये ड्रीप इरिगेशन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. गावांना ड्रीप सिंचनाची सुविधा पुरवून योग्य पाण्याचं नियोजन साध्य झालं. जलधारा प्रकल्पाअंतर्गत शेंडेवाडी गावामध्ये बांधण्यात आला मजबूत बंधारा. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीचाही पाण्याचा प्रश्न सुटला. नाला खोलीकरण प्रकल्पाअंतर्गत वरझरी गावात नाला खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवण्यात आली आहे. गावातील पाण्याची उपलब्धता लक्षणीयरित्या सुधारलेली आहे. नर्सरी प्रकल्पाअंतर्गत गावकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आंबा नर्सरी उभारण्यात मदत केली. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली. तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राईड प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. तृतीयपंथीय भगिनींना या प्रकल्पाअंतर्गत घर बांधणी, वृक्ष लागवड आणि पाणी प्रश्नासाठी पाण्याची टाकी आणि बोरवेलची सुविधा करून देण्यात आली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे तृतीयपंथीयांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे. डॉर्फ केटल केमिकल इंडिया यांच्या CSR निधीतून आणि सप्रेम NGO नवदृष्टी NGO यांच्या समन्वयातून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक हिरवा, टिकाऊ आणि समृद्ध महाराष्ट्र या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येत आहे.